या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ यांचं गुरुवारी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनानं धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली. शहर व परिसरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरहिरीनं सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्वानं सर्वांना खिळवून ठेवणारे प्रसिद्ध व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री बसय्या हिरेमठ यांचं अल्प आजारानं गुरुवारी निधन झालं. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंड असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी दुपारी 4 वाजता हत्तुरे वस्ती ओम नम शिवाय नगर मधील त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून निघणार आहे. बसवराज शास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर मंदिरातील गर्भगृहात गेल्या 65 वर्षापासून अखंडपणे त्यांनी पौरोहित्याची सेवा केली. तसंच श्री सिद्ध रामेश्वरांच्या यात्रेत आध्यात्मिक निवेदन करून ते लाखो भक्तांना खिळवून ठेवत असत. सर्वांनी म्हणा तुम्हाला कळकळीचं माझं प्रार्थना आहे. जगात असलेले सर्वांचा शुभ होण्यासाठी ह्या परमात्माचा परावतार ह्या भूकैलासामध्ये, ह्या सुवर्णपुरामध्ये, ह्या सन्नलगीमध्ये झालेला आहे. माझा माता भगिनीनो, तुम्हा सर्वांना समाधान मिळू द्या, तुम्हा सर्वांना शांती मिळू द्या. शहर आणि परिसरातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात ते हिरहिरीनं सहभाग नोंदवून आपल्या अमोघ वाणीनं उपदेश करत होते. त्यामुळेच काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी त्यांना व्याख्यान केसरी ही उपाधी दिली होती. तत्वज्ञान विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली होती. तसंच नवरात्रोत्सवात शिवगंगा मंदिरातील धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होत होते. बसवराज शास्त्री यांच्या निधनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.